पूर्व विमानातून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारधार शस्त्रे नाचवत विनोद उर्फ बाल्या रामचंद्र माने वडार याचा पाठलाग करत खुनी हल्ल्याचा प्रकार रविवारी भर दुपारी 1:30च्या सुमारास घडला। या प्रकरणी चेतन पाटील, गणेश उर्फ ज्ञानेश्वर पवार, गणेश पालकर, पंकज मुळीक, वैभव कांबळे, युवराज कुंभार, सोन्या कोचीवाले, ओंकार पूर्ण नाव आणि पत्ता माहीत नाही यांच्यासह 2 अल्पवयीन आणि अनोळखी दोघांवर खुनी हल्ल्याचा गुन्हा नोंद करण्यात आलाय। संशयितांना जेरबंद करण्यासाठी इस्लामपूर पोलिसांकडून शोध मोहीम सुरू केली आहे। रविवारी विनोद उर्फ बाल्या माने वडार हा त्याचा मित्र जुबेर शब्बीर मुजावर आणि प्रवीण विजय लोखंडे यांच्याबरोबर दुचाकीवरून शेतात जेवण करण्यासाठी निघाले होते। गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पेठ रस्त्यावर निघाले होते। शिराळा नाका येथून दबून धरून बसलेल्या 12 हल्लेखोरांनी 4 दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला। आपला पाठलाग होतोय असं लक्षात आल्यावर विनोदने गाडी चव्हाण कॉर्नर शेजारील पेट्रोल पंपावर घेतली। जीव वाचवण्यासाठी दुचाकीच्या शोरूम मध्ये धाव घेतली। विनोद आलेल्या दुचाकीच्या हल्लेखोरांनी तोडफोड केली। दरम्यान विनोद वडार शोरूमच्या पाठीमागील दरवाजाने जीव वाचवण्याच्या हेतूने पेट्रोल पंपाच्या मागे रिकाम्या प्लॉटकडे धावला। पंपाच्या मागे असणाऱ्या कृषी दुकानाच्या शेडमध्ये घुसला तेव्हा दुकानात आत प्रवेश हल्लेखोरांनी कमरेच्या खाली पारळी आणि चाकूने सपासप वार केले। वार वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही हातावर जखमा झालेत। विनोद रक्तबंबाळ होऊन तडफडत असताना हल्लेखोरांनी पलायन केलं। दरम्यान जुबेर मुजावर आणि प्रवीण लोखंडे हे घटनास्थळावर आले। जखमी अवस्थेत विनोदला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं। याबाबतची फिर्याद जखमीची आई सुरेखा रामचंद्र माने वडार यांनी दिली आहे। खुनी हल्ला प्रकरणातील ज्ञानेश उर्फ ज्ञानेश्वर पवार, गणेश पालकर, पंकज मुळीक, युवराज कुंभार हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। या चौघांवर खुनी हल्ला, मारहाण, दुखापतीचे गुन्हे इस्लामपूर पोलिसात नोंद आहेत। यातील पंकज मुळीक 8 वर्षांपूर्वीच मोक्कातून सुटून बाहेर आलाय।